सगळ्यांच्या ना मला सारख्या कमेंट येत राहतात की आमचं बाळ काय खातच नाही, वजन वाढीसाठी बाळाच्या काय तर सांग. तर ही रेसिपी ना तुम्ही 6 महिन्याच्या वरील बाळाला देऊ शकता. इथे मी शाबू स्वच्छ पाण्याने धुवून 2-3 तासासाठी भिजत ठेवलेले आहे आणि बाळाला जर जुलाब लागले असतील ना तर ही रेसिपी ना आवर्जून द्या. आता इथे ना शाबू चांगले माझे भिजले गेले होते, हे बघा अशा टाईपने भिजले होते. आता तुम्हाला जेवढी शाबूची पेस्ट बनवायची आहे ना तेवढा शाबू पातेल्यामध्ये काढून घ्या आणि त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतून घ्या. बाळ 1 वर्षाच्या वरील असेल ना तर ह्याच्यामध्ये मीठ नक्की टाका आणि हा शाबू ना 10 ते 15 मिनिट ना चांगला शिजवून घ्या जोपर्यंत हा ट्रान्सपरंट दिसत नाही. आता मी ना इथे शाबू 15 ते 20 मिनिट चांगला शिजवून घेतला आणि नंतर एका गाळणीच्या साहाय्याने ना असा गाळून घेतला. शक्यतो ना गाळूनच द्या म्हणजे त्याला खायला ना इझी जाईल. खरं तर ही रेसिपी ना काही न खाणारं बाळ सुद्धा आवडीनं खातं. अशा टाईपची पेस्ट झालेली होती. आता ही पेस्ट थंड झाल्यानंतर ना माझ्याकडे अशा टाईपची एक बॉटल आहे, त्याच्यामध्ये मी सगळी पेस्ट काढून घेतली. त्या बॉटलमध्ये ना आपण लिक्विड टाईपचे जे काही फूड असतात ना बाळाचे ते त्याला इझिली देऊ शकतो. तर या पेस्टची टेस्ट ना मी चिमणीला चारूनच करते. ती खूप आवडीनं खात होती आणि माझ्या सांगण्यावरून ना तुम्ही ही एकदा ना आपल्या बाळाला बनवून नक्की चारा. आणि ही पेज ना वजन वाढण्यासाठी सुद्धा ना बाळाच्या खूप उपयुक्त आहे. चिमणीला तर हा पदार्थ किती आवडलाय ना तिच्या रिएक्शन वरून तुम्हाला समजलंच असेल. चला मग लाईक करो, सबस्क्राईब करो, शेअर करो. बाय बाय.